नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन भारत यांची तर्फे घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा भरती 2023 म्हणजे गट ब व गट क च्या परीक्षा संपलेल्या आहेत व त्या परीक्षा संदर्भ झाल्यानंतर बघा मित्रांनो, नवीन अपडेट अशी कोणती आलेली नव्हती. तर आता त्या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आहे की ॲन्सर की कधी येणार आहे तुमची. सर्व विद्यार्थी वाट बघत होते बघा मित्रांनो की ॲन्सर की कधी येणार आहे. तर त्या संदर्भात त्यांनी एक नवीन अपडेट प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. ते प्रसिद्धीपत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघता मित्रांनो, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेले आहे. तर 4 जानेवारी 2024 चे हे प्रसिद्धीपत्रक आहे बघा मित्रांनो, की विषय दिला त्यांनी चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदानसंबंधी प्राप्त आक्षेप हरकतीकरिता शुल्क आकारणे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो की जलसंपदा विभागाअंतर्गत घेण्यात येणारे पेपर हे 27 डिसेंबर, 29 डिसेंबर, 31 डिसेंबर 2023 तसेच 1 जानेवारी 2024 व 2 जानेवारी 2024 या तारखांना घेण्यात आलेले आहे. व TCS व आयोनाकडून दिनांक 5 जानेवारी 2024 पासून उमेदवारांच्या लॉग इन ID वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका म्हणजेच ॲन्सर शीट व अपेक्षित उत्तर तालिका म्हणजेच ॲन्सर की प्रसिद्ध करून देण्यात येणार आहे, उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच 5 जानेवारी 2024 पासून विद्यार्थ्यांच्या जी लॉग इन ID आहे त्यावर ॲन्सर की, सोडवलेली उत्तरपत्रिका व गव्हर्नमेंटकडून अपलोड केलेली उत्तर तालिका म्हणजे ॲन्सर की ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्या संबंधित उमेदवारांना उत्तर तालिका म्हणजे ॲन्सर कीच्या अनुषंगाने जर चुकीचे प्रश्न किंवा प्रश्नांच्या चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप किंवा हरकत असल्यास आक्षेप नोंदवण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2024 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत TCS कडून लिंक खुली करून देण्यात येणार आहे. तर सादर केलेल्या आक्षेप किंवा हरकतीबाबत TCSचे प्रश्नोत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. TCS कंपनीकडून आक्षेप व हरकत सादर करण्यासाठी प्रति आक्षेप व हरकतीकरिता 100 रुपये प्रमाणे फी आकारण्यात येणार आहे. आक्षेप हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येणार आहे व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाणार नाही. तर मित्रांनो, अपडेट अशी आहे की तुमची जी फायनल ॲन्सर की आहे ती सध्या येणार नाही आहे. नॉर्मल ॲन्सर की त्यांनी पहिली ॲन्सर की त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे व तुमची सोडवलेली उत्तरपत्रिका ॲन्सर शीट पण प्रसिद्ध केलेली आहे आज 5 जानेवारी 2024 पासून. व जर विद्यार्थ्यांना आता त्यांची ॲन्सर की व त्यांची ॲन्सर शीट चेक केल्यानंतर त्यामध्ये काही हरकत असल्यास किंवा आक्षेप असल्यास, एकतर चुकीचे प्रश्न किंवा प्रश्नांच्या चुकीचे पर्याय असल्यास किंवा चुकीचे उत्तरास गुणदान बाबतीत देण्याबाबत आक्षेप असल्यास त्याकरता ही लिंक त्यांच्या लॉग इन IDमध्येच दिनांक 8 जानेवारी 2024 पासून ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत TCS कंपनीकडून खुली करून देण्यात येणार आहे. आणि प्रत्येक आक्षेपीकरता विद्यार्थ्यांकडून 100 रुपये फी आकारण्यात येणार आहे. आणि त्यानंतर मग आणखी एक ॲन्सर की प्रसिद्ध केला जाईल. जर विद्यार्थ्यांचे जे आक्षेप घेतले आहे किंवा हरकती घेतल्या त्यामध्ये काही बदल आढळल्यास त्यानुसार तर करण्यात येईल, नाहीतर हीच ॲन्सर की फायनल ठरवण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना ही अपडेट आहे की त्यांनी स्वतःच्या लॉग इन IDमध्ये जाऊन आताच ॲन्सर की चेक करा, ॲन्सर शीट चेक करा व काही आक्षेप व हरकत असल्यास 8 जानेवारीपासून ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत ते जे आक्षेप आहे ते घेऊ शकतात. तर अशी ही अपडेट होती बघा मित्रांनो. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.